नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये एक्सरसाइज 1.1. अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये आपण प्रॅक्टिकल पार्ट मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.1 मध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आपल्याला दिलेला आहे. डिटरमाइन व्हिच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ एंगल्स आर कोटर्मिनल. दिलेले अँगलची जी पेअर आहे ती कोटर्मिनल आहे की नाही ते चेक करायचं आपल्याला. म्हणजे जर यांचा डिफरन्स मल्टिपल ऑफ 360 डिग्री आला असेल किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री आला असेल तर आपण त्याला म्हणायचं दिलेली पेअर ऑफ अँगल जी आहे ती कोटर्मिनल आहे. कोटर्मिनल म्हणजे काय? दोन अँगलचा डिफरन्स हा 360 च्या पट आला पाहिजे. चला तर बघूया. पहिले एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिला आहे 210 आणि वजा 150 म्हणजे 210 डिग्री आणि मायनस 150 डिग्री. दोघांचा डिफरन्स घेऊया. 210 डिग्री मायनस आणि मायनस साइन पहिल्याच अँगलचा आहे मायनस 150 डिग्री. मायनस मायनस प्लस होणार 210 डिग्री मायनस मायनस प्लस प्लस 150 डिग्री होईल आणि दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतो 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे 1 multiple of 360 degree, that is 1 into 360 degree. So which is multiple of, which is integral मध्ये तरी चालेल, integral multiple of 360 degree. Therefore given pair of an angle is coterminal. त्याच पद्धतीने आपल्याला आता पुढचे एक्झाम्पल बघूया. विद्यार्थी मित्रांनो, इझिली एक्झाम्पल आहे. आपल्याला डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन तर जमते. सबट्रॅक्शन व्यवस्थित आपण जर केली सॉल्व तर आपल्याला इथं कोटर्मिनल आहे की नाही सहज चेक करता येतं. तर पुढचे एक्झाम्पल आपण बघूया. या ठिकाणी पुढचे एक्झाम्पल दिले आहे 360 डिग्री मायनस 30 डिग्री. 360 डिग्री मायनस 30 डिग्री. आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपण या ठिकाणी 360 डिग्री आणि मायनस 30 डिग्रीचा डिफरन्स घ्यायचा. मायनस 30 डिग्री मायनस मायनस प्लस होणार 360 डिग्री प्लस 30 डिग्री. 360 डिग्री प्लस 30 डिग्री म्हणजे 390 डिग्री. So which is not multiple of 360. Therefore which is not integral multiple of 360 डिग्री. तो 360 च्या पटमध्ये नाही. म्हणून given pair of an angle is coterminal म्हणता येणार नाही, not coterminal. Given pair of an angle is not coterminal. अशाच पद्धतीने आता आपण तिसरं एक्झाम्पल सॉल्व करूया. तिसरं एक्झाम्पल आपल्याला काय दिले बघू. तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी आहे मायनस 118 डिग्री 540 डिग्री. मायनस 180 डिग्री 540 डिग्री. आता या दोघांचे आपण डिफरन्स बघूया. मायनस 118 डिग्री मायनस 540 डिग्री. दोघांची आपण ऍडिशन केली तर दोघांनाही मायनस साइन आहे म्हणून मायनस 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 साइन अगोदर द्यायचं आणि 118 डिग्री प्लस 540 डिग्री. दोघांची आपण बेरीज केली आपल्याला मिळतं 0 0 0 आणि 8 आणि हे 4 12 चला 1 5 आणि 6 1 7 म्हणजे आपल्याला मायनस 720 डिग्री मिळतो. मायनस 720 डिग्री म्हणजे मायनस 2 into 360 डिग्री. सो which is multiple of 360 डिग्री. 360 च्या मल्टिपल मध्ये आहे आपण किंवा त्याला which is इंटिग्रल मल्टिपल म्हणूया. इंटिग्रल मल्टिपल of 360 degree, which is integral multiple of 360 degree. Therefore, given pair of an angle
given pair of an angle is coterminal. भरपूर असे क्वेश्चन दिलेले आहेत, त्यापैकी आपण अजून एखादं एक्झाम्पल बघूया. तर चला आता यातच अजून पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. चौथ्या नंबरचं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. -405, 675 -405, 675. आता दिलेली जी अँगलची पेर आहे ती कोटर्मिनल आहे की ती आपण बघूया. -405 -675 -405 605 यांचा डिफरन्स आपण जर घेतला तर काय मिळतो? मायनस 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 साइन कॉमन काढा. 405 प्लस 670 दोघांची जर ऍडिशन घेतली तर आपल्याला मिळतो 5 plus 5 10 carries 1, 7 plus 1 10, 10 plus 0 carry 5 plus 5 that is 10 carries 1, 7 plus 8 plus 0 that is 8 आणि 6 plus 4 is 10. आपल्याला मिळतोय 1080. आता 1080 जो आहे तो 360 च्या 3 पट आहे की बघू. -3 into 360 degree. 3 into 0 0, 3 into 6 80, that is 1. 3 into 3 9 plus 1, that is 10. So which is integral multiple of 360 degree. Therefore which is integral multiple of 360 degree. Therefore given pair of an angle is coterminal. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन. म्हणजे दिलेला एक्झाम्पल हे डिग्री मध्ये आहे, त्याचं रूपांतर आपल्याला रेडियन मध्ये करायचं. मग रेडियनचं रूपांतर करणारा एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सो वी नो दॅट 1 degree is equal to pi upon 180 radian. 1 degree is equal to pi upon 180 degree. So 85 चे रूपांतर करताना आपण काय करायचं? 85 degree is equal to 85 into pi upon 180 degree, which is converted to इथं radian करा radian मध्ये. त्यानंतर 85 degree which is equal to 5 ने जर भाग दिला तर 5 3 15 3 होतात 0, म्हणजे 5 7 30 होतात. 3 5 1 5 3 होतात 5 3 जाते 35, म्हणजे 70/36 रॅडियन. अशा पद्धतीने 85 डिग्रीचं रूपांतर रॅडियन केल्यावर काय झालं? 17π/36 म्हणजे 85 डिग्री इज इक्वल टू 17π/36 रॅडियन. पुढचे एक्झाम्पल आपण घेऊया. पुढचे एक्झाम्पल मध्ये काय म्हटलं बघू. पुढचे एक्झाम्पल आपल्याला सांगतं या ठिकाणी 250 डिग्री चं रूपांतर आपल्याला रॅडियन मध्ये करायचं आहे. सेम फॉर्म्युला 25 डिग्रीचं रूपांतर रॅडियन मध्ये करायचं म्हणजेच we know that 1 degree is equal to pi upon 180 radian. So 250 degree is equal to 250 into pi upon 180. So 0 get cancelled. That is 25 pi upon 180 radian. That is 250 degrees.
converted into radian, it means 280 degree is equal to 25, that is 25 pi upon 18 radian. तिसरा नंबर जो एक्झाम्पल आहे तो आता आपण या ठिकाणी बघूया. तिसऱ्या नंबरमध्ये आपल्याला म्हटलं आहे -132 डिग्री, -132 डिग्री which is converted into radian, that is -132 into pi upon 180 radian. दोनाने भाग जातो, तीनाने भाग जातो, नावाने पण भाग जाईल. नावाने जर भाग दिला तर किती येतं बघा. 9 × 9 = 5, 9 × 9 = 4. नाही, आपण तीनाने भाग घेऊन करू. 3 × 3 = 9, 3 × 4 = 12 आणि परत एक होतो 3 × 4 = 12. त्यानंतर तीनाने भाग दिला 3 सेकंदला 0 शी 0, 3 × 4 = 12, 3 × 4. आता परत एखादा 4 ने भाग घेऊ. 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, उरले 2, 4 × 5 = 24. म्हणजे 11 pi upon 15 रेडियन. मायनस साइन आपलं त्याचं देऊन टाकायचं, मायनस साइन आहे त्याला. 132 डिग्री मायनस मध्ये होता, त्याचं रूपांतर आपण रॅडियन मध्ये केलेलं आहे आणि ते आपल्याला मिळत आहे -11 pi upon 15 रेडियन. पुढचा जो एक्झाम्पल आहे हा एक्झाम्पल नंबर तिसरा आहे. आता एक्झाम्पल नंबर आपण 4 घेऊया. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे 65 डिग्री 30 मिनिट, 65 डिग्री 30 मिनिट. आता हे एकदम इझिली एक्झाम्पल आहे. 65 डिग्री 30 मिनिट, इट मीन्स दॅट 65 डिग्री प्लस 30 मिनिट. 30 मिनिटाचा रूपांतर आपल्याला डिग्रीत करायचं आहे. 60 मिनिटाची एक डिग्री होती, 60 मिनिटाची एक डिग्री होती. 30 मिनिटाची किती झाली? अर्धी डिग्री झाली. 30 मिनिटाची अर्धी डिग्री झाली म्हणून 65 डिग्री प्लस 1/2 डिग्री. किंवा आपण डिग्रीत रूपांतर करताना डिवाइड बाय 60 लिहून टाकायचे 30 आणि त्याचं रूपांतर डिग्रीत करायचं. डिग्रीत रूपांतर करायला भागिले आपल्याला 60 टाकायचे, 60 ने डिवाइड करायचं. 65 डिग्री प्लस 0 0 कॅन्सल, 3 1 = 3, 3 2 = 6, that is 1/2 डिग्री. 65 plus 1/2 degree, that is 65 into 2, it means that 130 plus 1 upon 2. Therefore 131 degree upon 2. 131 upon 2 converted into degree. आता 131/2 चं रूपांतर आपल्याला रेडियन मध्ये करायचं आहे. 131 डिग्री upon 2 which is converted to radian, that is 131 upon 2 into pi upon 180. So 131 pi upon 360 degree which is converted to radian. 131 degree. हे आलं त्याचे एक्झाम्पल. आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 3 मध्ये आपल्याला दिलं आहे कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण डिग्रीचं रूपांतर रॅडियन मध्ये केलं. आता रॅडियनचं रूपांतर आपल्याला डिग्री मध्ये करायचं. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. वी नो दॅट 1 radian is equal to 118 upon pi converted into degree form. So 7 pi upon 12 radian which is equal to 7 pi upon 12 into degree, that is which is multiplied by 118 degree upon pi. So pi degree cancel. 12 ones are 12, only remaining to 6, so 12 5s are 60, that is 7 into 15 is 105 degree. So second example number B. Example number 2 B दिलेले
या ठिकाणी -5 पाय अपॉन 3 -5 पाय अपॉन 3 याचा रूपांतर आपल्याला डिलीट करायचं आहे. तो -5 पाय बाय 3 in radian which is to be converted by degree, that is -5 pi upon 3 into 180 upon pi. So which is converted to in degree, that is pi get cancelled. 3 6 are 18, 0 as it is. So 60 into -5 -300. So which is converted to -300 degree. So next example C. Example C आपल्याला दिलेला आहे 11 pi upon 80. 11 pi upon 80. 11 pi upon 80 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि याचा रूपांतर आपल्याला रेडियनमध्ये करायचा आहे, सॉरी डिग्रीत करायचा आहे. So 11 pi upon 80, which is to be converted 11 pi upon 80 into 180 degree upon pi. So pi get cancelled. That is 80 ones are 18, 0 as it is. So 110 degree. That is 11 pi upon 18 degree, which is converted to 110. अशा पद्धतीने आपण रेडियनचे रूपांतर डिग्री मध्ये करणं आणि डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये करणं हे दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आपण पुढचे एक्झाम्पल काही सॉल्व्ह करूया. पुढचे एक्झाम्पल मध्ये आपण दिलेलं आहे इन ट्रायंगल किंवा आता पुढचं जे चौथ्या नंबरचे एक्झाम्पल आहे एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल. एक्सप्रेस the following angles. In degree, minute and second. पहिले एक्झाम्पल आहे 183.7 डिग्री. चला तर पहिले एक्झाम्पल आपण सिंप्लिफाय करूया. दिलेल्या एक्झाम्पलचं रूपांतर डिग्री मध्ये, मिनिटामध्ये आणि सेकंड मध्ये करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण दिलेले एक्झाम्पल 183.7 ते सेपरेट करून घेऊया. 183 डिग्री प्लस 0.7 म्हणजे 183 डिग्री आणि 0.7 डिग्री. तर 183 डिग्री आज किती राहील -7 डिग्री रूपांतर आपल्याला मिनिटात करायचं आहे. 7 into 16 सो मिनिट्स 183 डिग्री आणि या ठिकाणी आपल्याला मिळत आहे 42.0 मिनिट म्हणजे 183 डिग्री आणि 42 मिनिट. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 183 42 मिनिट मिळतात. सेकंड याच्यामध्ये आपल्याला मिळत नाही. तर पुढचं एक्झाम्पल आता आपण बघूया. पुढचे एक्झाम्पल आहे 245.33 डिग्री. 245.33 डिग्री याचं सिम्प्लिफिकेशन करताना डिग्री मिनिट मध्ये आणि सेकंदात करायचं आहे. तो 245.33 डिग्री म्हणजेच 245 डिग्री अधिक 0.33 डिग्री. 245 डिग्री आधीच ठेवायचं, 0.33 ला 7 ने गुणायचं आणि त्याचं रूपांतर मिनिटात करायचं. 245 डिग्री आणि 7 ने गुणल्यानंतर 0 ते 3 से काटा होता. ज्याला 3 से काटा 19.80 होता मिनिटामध्ये. आता 245 डिग्री अधिक 19 मिनिटं अधिक 0.80 मिनिटं म्हणजे 245 डिग्री 19 मिनिटं आणि याचं रूपांतर 0.80 मिनिटं रूपांतर सेकंदात. 848 म्हणजेच का 245 डिग्री अधिक 19 मिनिटं आणि 48 सेकंद. आणि आपण असे लिहितायचं 245 डिग्री
19 मिनिट आणि 48 सेकंद अशा पद्धतीने रूपांतर केलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळतं 245 डिग्री 19 मिनिटं आणि 48 सेकंद.